नागपूर शहरातील महत्त्वाचं असलेलं तिसरं रेल्वे स्थानक इतवारी रेल्वे स्थानकाच्या नव्या विस्तारित इमारतीचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या केलं जाणार आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या इमारतीचं लोकार्पण मोदींच्या हस्ते केलं जाणार आहे। यासोबतच नागपूर विभागातील इतर 6 रेल्वे स्थानकांचं लोकार्पण होणार आहे, ज्यामध्ये शिवनी, डोंगरगड, चांदा फोर्ट आणि आमगाव या स्थानकांचा समावेश आहे। वर्षभरापूर्वीच या इतवारी रेल्वे स्थानकाचं नामकरण नेताजी सुभाषचंद्र बोस असं करण्यात आलं होतं आणि आता त्यानंतर याचा लोकार्पण सोहळा होणार आहे। या अमृत भारत योजनेअंतर्गत जे आहे ते जवळपास 12.39 कोटी रुपये खर्च करून या इमारतीचं जे आहे ते विस्तारीकरण करण्यात आलेलं आहे। या भागात असलेली वाहतूक कोंडी असेल, तिकीट काउंटर असेल आणि प्रवाशांसाठीच्या इतर सुविधा केंद्र असेल, याचा समावेश जो आहे तो यामध्ये करण्यात आलेला आहे। या रेल्वे स्टेशनमधील विस्तारीकरणामुळे जे आहे ते नागपूरचं मध्यवर्ती रेल्वे स्थानकाचा भार जो आहे तो कमी होणार आहे, कारण या रेल्वे स्थानकावरून प्रामुख्याने पूर्व भारताला जोडणाऱ्या रेल्वेज ज्या आहेत त्या जातील, त्यामुळे प्रवाशांना जे आहे ते या रेल्वे स्थानकांवर सुविधा मिळणार आहे। प्रामुख्याने मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड असेल, ओडिशा असेल या राज्यामध्ये जाणाऱ्या रेल्वे स्थानकांना जे आहे ते इथं थांबा देण्यात येणार आहे। त्यामुळे प्रवाशांना जे आहे ते आता प्रत्येक वेळी मध्यवर्ती रेल्वे स्थानक असेल किंवा अजनी रेल्वे स्थानक असेल तिथं जाण्याची गरज पडणार नाही आहे, तर त्यांना थेट या नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी जंक्शनमधून जे आहे ते रेल्वे पकडणं शक्य होणार आहे। त्यामुळे प्रवाशांच्या दृष्टीने देखील जे आहे ते अत्यंत महत्त्वाचं हे रेल्वे स्थानक जे आहे ते असणार आहे। उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जे आहे ते या रेल्वे स्थानकाचं उद्घाटन करेल आणि ऑफिशियल जे आहेत ते पूर्व भारतात जाणाऱ्या रेल्वेंना इथं थांबा मिळेल। त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी हे इतवारी रेल्वे स्टेशन आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर।